ते धान उभे विठेवरी, सुंदर ते धान उभे विठेवरी, करकठावरी ठेवूया तुळसी हार गळा कासी पितांबर, आवडे निरंतर हिचे धान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हे ध्यान. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हिचे धान. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तथे विमरथ्यां पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकार पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या उपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं तेजस्फुर दिक्प्रदेशं, विनिन्द्रादिदेवै सदास्तु यमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वर.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दिलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मस्तक माझे पायावरी या वार करी संतांच्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालं ओंकार ममलेश्वर कैलाशीचा देव. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज दयाची आपल्या माझी चित्त दडून आली. सुंदर ते धान उभे विठेवरी, सुंदर ते धान उभे विठेवरी करकठावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याचे दान विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे आमेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या आवडीच्या विषयाचं वर्णन करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे चालू असलेला कीर्तनरूपी परीक्षा महोत्सव आणि त्या परीक्षारूपी महोत्सवामध्ये बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली कीर्तनरूपी सेवा तरी अकारण करुणावरून पंढरीधीश पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होतो. गुरुवर्य बाबा असतील तसेच ज्यांच्याकडं प्रथमतः मी विद्या ग्रहण केली असे अनर्थे बाबा, परशुरामजी बाबा अनर्थे त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. तसेच पद्माकरजी बाबा असतील, स्वप्नील बाबा असतील, सुदाम बाबा असतील, वाजी असतील,
तसेच माझे आईवडील त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि तुम्हा सर्व साधक मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा हे काय आपल्याला सांगावं लागणार नाही, कारण हा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. सर्वांच्या जरी तो पाठ नसला, वारकरी तर जाऊ द्या, वारकऱ्यांचा पाठ असतो, टाळकऱ्यांचा सुद्धा पाठ असतो, परंतु ज्यांनी कधी पंढरपूर सुद्धा पाहिलं नाही, ज्यांना गंध लावायची सुद्धा लाज वाटते, नवे ज्यांच्या गळ्यात माळ सुद्धा नाही, अशांचा सुद्धा हा अभंग पाठ असतो. हा पाठ असतो. फक्त काय जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात का विषयाचं वर्णन, कोणत्या विषयाचं वर्णन? जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या आवडीची जी वस्तू आहे त्या वस्तूचं वर्णन करतात. विठ्ठल आता आवड जर पाहिली, आवड ही सर्वांच्या ठिकाणी असते, कारण अंतःकरण ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी आवड असणारच. आता सर्व जीवाच्या ठिकाणी अंतःकरण म्हणून जीवाच्या ठिकाणी आवड असेल, जीवाच्या ठिकाणी आवड आहे यात विशेष नाही. काय जीवाच्या ठिकाणी आवड आहे यात विशेष नाही, देवाच्या ठिकाणी सुद्धा आवड असते. काय असते देवाच्या ठिकाणी आवड? अतिप्रिय आवडे तुळशी आवडे तुळशी बुका तैशीच किती करी भोळ्या भाविका नाम होत पंकज पादुका चरणी मस्तकी म्हणजे कसे श्री मस्तकी म्हणजे काय आवडतं देवाला? तर देवाला तुळशी माळ आवडते, बुक्का आवडतो. अजून भाविक त्याचे जे आचरण करतात, त्याचं जे नामस्मरण करतात ते भाविक भक्त देवाला आवडतात. अजून काय आवडतं देवाला? देव सांगतो. आता संताचे वचन झाले, काय हे संताचे वचन झाले, देव सुद्धा सांगतो. देव काय म्हणतो? देव मत भक्तच समे प्रिय. हा कोणता भक्त मला प्रिय आहे? कोणता भक्त मला प्रिय आहे? जो माझ्या ठिकाणी मतबुद्धी, जो माझ्या ठिकाणी बुद्धी अर्पण करतो, जो माझ्या ठिकाणी माझंच नामस्मरण करतो, मतपरायण, जो माझ्या ठिकाणी परायण राहतो, म्हणजे माझं चिंतन करतो, असा भक्त मला प्रिय आहे. नामाचा उच्चार
आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे त्याचं नामस्मरण रात्रंदिवस करतात तो प्रकार देवाला आवडतो. आता ही झाली देवाची आवड, आता राहिली जीवाची आवड. कारण चेतनात 3 प्रकार पडतात: जीव, ईश्वर आणि ब्रह्म. आता जीवाच्या ठिकाणी आवड पाहिली, ईश्वराच्या ठिकाणी आवड पाहिली, जीवाच्या ठिकाणी आता पाहिजे. जीवाला काय आवडतं महाराज? जीव अनंत आहे, त्यामुळे जीवाच्या अनंत. आता जीव अनंत असल्यामुळे जीवाच्या ठिकाणच्या विषय काय झाले, आवड काय झाली, अनंतच असणार. त्यामुळे जीवाच्या ठिकाणची जर आवडीचा विषय वर्णन आपण करायला गेलो तर आपलं आयुष्य पूर्ण नाही महाराज. कारण जीवाची आवड एकाला विचारलं का हे आवडतं, लगेच दुसरं लगेच मला हे आवडतं. म्हणजे अनंत आवडीच्या प्रकारे जीवाच्या ठिकाणी. जीवाचा आता जीवाच्या ठिकाणी आवड भिन्न असल्यामुळे त्याचं अनंतच आवड झाली. त्यामुळं जीव आणि आता ही झाली जीवाची आवड. राहायला कोण? ब्रह्म. ब्रह्माच्या ठिकाणी का बरं आवड नाही? कारण त्याला उपाधीच नाही, अंतगणच नाही त्याला. त्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल जीवाच्या ठिकाणी आवड. जीवाच्या ठिकाणी आवड सुद्धा राहते महाराज. जीवाच्या ठिकाणी जरी आवड पाहिली आपण, कोणाला खायला आवडतं, कोणाला प्यायला आवडतं, कोणाला चालायलाच आवडतं, कोणाला म्हणजे अनेक विषय जीवाला आवडतात. परंतु जीवाचे जरी वेगवेगळे विषय असले हे तरी जीवाच्या ठिकाणी एक विषय मात्र एकच असतो. कोणता? जीवाला पैसा आवडतो. पैसा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, द्रव्य जीवाहुनी आवडे या जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जनाला म्हणजे लोकांना द्रव्य हे आपल्या जीवापेक्षा सुद्धा जास्त आवडतं महाराज. जनाचं तर झालं, परंतु काही लोक असे असतात महाराज की ते जीव जातो त्यांचा, परंतु ते धन कुठे साठवले, कुठं लपवलेले सांगत नाही. कळण्याकरता एक दृष्टांत मांडतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं, एक पाटील गावचा पाटील 4-5 वारकरी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले चला पंढरपूरला. पाटील म्हणला यंदा दुष्काळी. काय दुष्काळी? यंदा पैसा नाही, तुम्ही जा, मी नाही येत आता. तर ते 4-5 वारकरी चांगली म्हणजे पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे ते पाटलाला म्हणाले, पाटील तुम्ही चला, आम्ही तुमचे काय करतो, पैसे भरतो, आम्ही तुमचे पैसे म्हणजे जो खर्च लागतो तो आम्ही करतो. पाटील काय मारून कंजूस होता. पाटील लोभी पाटील होता पैसा करता. तो गेला पंढरपूरला.
पंढरपूरला गेल्यानंतर त्याला स्नानाकरता कपडे काढले आणि चंद्रभागा मैयावर स्नान केलं. स्नान झाल्यानंतर काठावरती आला आणि तिकडून वासुदेव आला. वासुदेवाला ते वाजित डमरू वाजित वासुदेवाला आल्यानंतर पाटलाला म्हणाला, पाटील आता मी वासुदेव म्हणालो की मला काय द्या रुपया. पाटलाला पाटील चौकीचे आपलेच पैसे वारकरी भरते आणि गेलं कुठून द्यायचं आपले पैसा. ते पाटील म्हणाला, आता तू काय कर, माझ्याकडे काय पैसे नाही, माझ्याकडे काय पैसे नाही, तू आमच्या फडावा आल्यानंतर तुला मी पैसे देतो. तेव्हा वासुदेवमध्ये तो वासुदेवाला बाबा जो होता त्यांना चांगलंच लक्षात ठेवलं. मला पाटील पैसेच काढायचे. तो पाटील गेला फडावर गेल्यानंतर जो पण त्याच्या मागं गेला. तिथे गेल्यानंतर पाटील आपल्या जागेवर म्हणजे ते जे बॅगी पैसे बसला. वासुदेवाला म्हणत आला, पाटील ज्या पैसे मी आलो तुमच्या फडावर. पाटील कंजूसच महाराज, कंजूस त्याला म्हणजे पैसा रुपया करता रुपया प्रिय महाराज. तो काय म्हणाला, मग माझ्याकडचे पैसे होते ते समजे खर्च झाले, तू काय कर आता आमच्या गावाले तिथं आले तुला काय देतो रुपया देतो. तो वासुदेवाला पण लक्षात ठेवलं त्या. मग पाटील ती यात्रा संपली. पाटील घरी गेल्यानंतर त्याच्या गावाकडे आला. म्हणजे मस्त आरामात करत होता, परंतु वासुदेवाला चांगलं लक्ष ठेवलं होतं. वासुदेव गेला महाराज त्याच्या घरी. तिथे बायकोला आधी सांगून ठेवलं होतं एक वासुदेव म्हणजे त्याला माहिती नाही सांगितलं घडलेला प्रसंग. समजा या बायकोला सांगून दिला त्यानं. कोणाला? तो जो घडलेला पंढरपूरचा प्रसंग होता तो आपल्या पत्नीला सांगितलं त्यानं. तिला मग ती पण त्यासारखीच म्हणजे लोभी. ती पण मग महाराज वासुदेव आला, दरवाजात आला म्हणायला लागला, वासुदेवाला डमरू वासुदेवाला. आणि ती बायको महाराज चॅप्टर त्यासारखी तिनं पण लगेच सोंग केलं. नवरा मिळाला ती रडायला लागली. लगेच समजा गाव जमा झालं, कारण पाटील होता तो. गाव जमा झालं आणि पाटलाला स्नान बिन घातलं. महाराज एवढी गरम पण 1 रुपयासाठी पाण्याची चक्केसुद्धा सहन केली, कारण लोभी होता तो लोभी. त्याला तिरडीवर टाकलं. ते तिरडीवर टाकलं तरी महाराज पाटील उठायला तयार नाही, कारण लोभी होता. 1 रुपयासाठी पैसा जीवावर होतो. अजून पुढे गेला, स्मशानात नेली पारती तिरडी आणि एकूण वासुदेव त्याच्या जाऊ द्या आता आपण आलोच ना, पाटलाची मातीच करून जाईल ठरवेलं होतं त्यानं. परंतु त्याला माहीत होतं पाटील नाटकं करून राहिला म्हणून. त्यांना तो वासुदेवाला त्यांच्या मागं स्मशानात आली ती तिरडी आणि ते ठेवल्यानंतर त्याला जाळणार. तेवढ्यात वासुदेवाला म्हणायला लागला, पाटील जाऊ दे आता रुपया सुटला. लगेच पाटील काय म्हणतो खालून, पाटील उठला, विठ्ठल. म्हणजे किती आवडतो पैसा या लोभी माणसाला, किती आवडतो. जीव महाराज जीव द्यायला तयार होतो तू. जीव 1 रुपया कर. द्रव्य जीवा गुणी आवडे याजना महाशी पाशाला गुणी येन जगतवर तुकोबारा सांगतात. जे द्रव्य हे जो पैसा आहे तो आम्हाला दगडासारखं वाटतो, दगडासारखा. आणि हेच बघतो मग रुपया
धुके समान, त्यांना मातीप्रमाणे राजा म्हणायचे, दगडाप्रमाणे राजा. लोभी माणसाच्या ठिकाणी पैशाच्या ठिकाणी जशी आवड राहते तशी जगद्गुरु तुकोबारायांची, म्हणजे आता हा कोणी पाहिली जीवाची आवड, ईश्वराची आवड. आता संतांना काय आवडतं महाराज? संतांना काय आवडतं? संतांना एखाद्याला जर नसन पायसा आवडत, म्हणजे संसारी मनुष्याला जर एखाद्याला नसन पायसा आवडत त्याला बायको आवडते, एखाद्याला नसल बायको आवडत त्याला मुलं आवडतात, एखाद्याला नसल मुलं आवडत त्याला संसारातले विषय आवडतात. परंतु संत जे असतात संतांना हे काहीच आवडत नाही, मुलं नाही आवडत, बायको नाही आवडत, विषय नाही आवडत, पैसा सुद्धा नाही आवडत. जगद्गुरु तुकोबारायांना नवे म्हणजे संतांना नवे आपले आईबाप सुद्धा नाही आवडत. आवडे जनार्दन माता विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विशेष नारायण झालेला असतो महाराज. नारायण त्यांना आईबाप सुद्धा नाही आवडत. नावडे जनधन माता पिता. संत वाङ्मयाचं महाराज प्रमाणे नावडे जनधन माता पिता. मग काय आवडतं त्यांना? काय आवडतं संतांना? काय आवडतं महाराज? 4-5 साधक आले आणि जगत म्हणजे मोठ्या माणसाची आवड जाणून घेण्यात यात विशेष राहतात महाराज. मग 4-5 साधक आले आणि जगद्गुरु तुकोबारायांजवळ गेले आणि जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? काय आवडतं हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात.
तुळशीहार गळा कासे पितांबर अवघी निरंतर हेची ध्यान. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हेच ध्यान मला निरंतर आवडतं. पण तुळशीहार गळा कासे पितांबर ज्ञान तुळशीहार असे हे ध्यान मला निरंतर आवडतं. आणि ध्यान वेदामध्ये आणि म्हणजे भरपूर ठिकाणी ध्यान शब्दाचा अर्थ रूप घ्यावा लागतो. काही ठिकाणी ध्यान घ्यावा लागतो. या ठिकाणी ध्यान शब्दाचा अर्थ रूप घ्यायचा. रूप मग जगद्गुरु तुकोबारा सांगतात हेच रूप मला निरंतर आवडतं. तुझं वाचुनी केशवा अनुनाम जगद्गुरु तुकोबारा सांगतात दिदीची या देवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा अनुनावडी. अणु सुद्धा अणु कशाला म्हणतात माहिती आहे का? अणु परत असं दुपारच्या वेळेला फूल ऊन पडलेलं आहे आणि गावाकडे पत्रे असतात महाराष्ट्रात. त्या पत्र्याला एखादं छिद्र असलं छिद्र त्या छिद्रातून जो प्रकाश येतो आणि त्या प्रकाशामध्ये जे कण असतात कण तो कण त्याला आपला स्पर्शसुद्धा होत नाही. म्हणजे तिनेच ते आपल्याला दिसतात त्यांना स्पर्शसुद्धा होत नाही. ते कण घ्यायचं त्याच्यातले कण घ्यायचं कण तो कण घ्यायचा आणि त्याचे 6 तुकडे करायचे. कशालाही करा तुम्ही करा. ते 6 तुकडे करायचे. 6 तुकडे केल्यानंतर त्याचा जो 6वा भाग राहतो तो अणु राहतो. त्या अणु इतकंही सुद्धा आम्हाला बाकीचं काही आवडत नाही. जगत प्रमाण अशा टाळकऱ्यांचे पप्पा महाराज. तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात नाही आणि प्रमाण तन धन तृण जन. हे तन आता तन म्हणजे शरीर त्यांना आपलं शरीर सुद्धा आवडत नाही. तन धन सुद्धा आवडत नाही. तृण म्हणजे जन सुद्धा आवडत नाही महाराज. कशा वाचून तुझं वाचून केशवा अनुनावडी त्याच्या वाचून एवढा अणु सुद्धा आवडत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारांना हे ध्यान आवडतं. कोणतं हेच चकारात्मक सांगताना जगद्गुरु तुकोबारा सांगतात मला हेच ध्यान आवडतं. हेच महाराज शकारले हेच लागला का शकारले महाराज बाकीच्या समजायला बेकार करून टाकतो. म्हणजे हेच वापरतात. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मला हेच ध्यान आवडतं. कोणतं ध्यान आवडतं? त्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात सुंदर ते ध्यान उभे
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी ठेवूया. कोणतं ध्यान आवडतं? सुंदर ध्यान आवडतं ते विठेवर उभे ते ध्यान आवडतं. आता या ठिकाणी आपल्याला कदाचित प्रश्न पडू शकतो, जगद्गुरु तुकोबराय हेच ध्यान आवडतात म्हणतात आणि वर्णन त्या रूपाचं करतात, असं कसं काय पडू शकतं? नाही प्रश्न. वर्णन जगद्गुरु तुकोबराय सांगताना ह्या ध्यानात सांगतात आणि म्हणताना त्या ध्यानात म्हणतात. आता हे आणि ते या ठिकाणी दोन्ही सर्वनाम. आता ते सर्वनाम केव्हा वापरलं जायचं माहिती का? जेव्हा एखादी दूरची वस्तू असते तेव्हा ते सर्वनाम वापरलं जातं. आता आपण साहजिकच पाहिलं तर आता गोशाळा शेजारी टाकतात. आता लांब जर गमिला असलं तर आपण काय म्हणतो? ऐ ते गमिला म्हणतो का? जवळ ऐ ती वस्तू, म्हणजे असं हे जे जास्त म्हणजे लौकिक व्यवहारात वापरले जाणारे सर्वनाम. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगताना सांगतात मला हे ध्यान आवडतं आणि वर्णन त्या ध्यानाचं करतात. जास्त लांबीत नाही, जास्त लांबीत नाही, कारण ते आणि हे एकच आहे. कसं? विटेवरी ज्यांची पाऊली सामा त्याचा अर्थ काय? ते हे समचरण साधिरे विठ्ठल पहा भीमा तेरे विठ्ठल. ते आणि हे अलग नाही महाराज. म्हणजे ते जे असणार कोणतं? ते जे असणारं जगद्गुरु तुकोबरायांचं जे ध्यान आहे ते जिकडे काय सुंदर होऊन उभं राहिलेलं आहे. कसं? पहा भीमा तेरे विठ्ठल, तोच विठ्ठल झालेला आहे. आता ते या शब्दाचा वेदामध्ये सामवेदामध्ये भरपूर मोठा विस्तार आहे, पण थोडक्यात घेऊ आपण. 5-10 मिनटं आहे आपल्याजवळ, थोडक्यात घेऊ. 4 वेद आहेत. 4 वेदामध्ये सामवेद आणि त्या सामवेदातलं वाक्य कोणतं? तत्वमसी. त्या तत्वमसीचा तत्व म्हणजे ते तू ब्रह्म आहे. तत्व असे म्हणजे ते तू ब्रह्म आहेस असं जाणणारं म्हणजे ते ब्रह्म कोणतं? तर ते ब्रह्म कोणतं आहे? तर यतोवा इमानी भूतानी जायंती येणं जातानी जीवंती यात प्रयत्न विसंती असं स्वतः ब्रह्म.
ज्याच्यापासून ही भूतं उत्पन्न होतात आणि उत्पन्न झालेली जगतात आणि प्रयाणकाळाच्या म्हणजे प्रलयाच्या वेळी ज्याच्यामध्ये प्रविष्ट होतात असं असणारं जे ब्रह्म आहे ते जाणं म्हणजे तेच ब्रह्म कुठं आलं तर विटेवर आलं. कसं आलं? नेलो ब्रह्म मार्ग तेच ब्रह्म इकडे आलं. महाराज कसं कळलं? येनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त कुंडली किती केले भेद कुंडली करायचं तिसरा आत्मा पाहून तिथं पाहून महाराज आईवडिलांचे सेवन ते पाहून ते ध्यान इकडं आलं. मग त्या ध्यानाचं रूप विस्तार कसं आहे ते ध्यान कसं आहे ते स्वरूप त्या अभंगाच्या तिसऱ्याचा कसं आहे ते ध्यान मकर कुंडली तळपती श्रवाणी कंठी विराजे. कसं आहे तर त्याच्या कानात मकराच्या आकार कुंडल आहे. मकर कुंडली तळपती श्रवाणी कंठी कस्तुभमणी विराजे. 14 रत्नापैकी एक मिळालेला रत्न तो म्हणजे कोणता? कस्तुभमणी. तो त्याच्या गळ्यात कंठी कस्तुभमणी विराजे. समुद्रमंथन झाला. समुद्रमंथनातून जे 14 रत्न निघले त्याच्यापैकी हा कस्तुभमणी आणि तो त्याच्या गळ्यात आहे. विठ्ठल मकर
कर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुमणी विराजित, त्याच्या गळ्यामध्ये कस्तुमणी शोभत आहे. आणि या ठिकाणी, ह्याच स्वरूपाच्या ठिकाणी माझं सर्व सुख आहे, माझं म्हणजे समजे आवड याच्याच ठिकाणी आहे, असं जगद्गुरु तुकोबाऱ्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझे की सर्व जगद्गुरु तुकोबारा सांगतात, माझे हे ते सर्व सुख, त्याच्याच ठिकाणी माझं सर्व सुख आहे, तोच माझं सर्व म्हणजे सर्वस्व तोच झाला माझा, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, त्याच्या व्यतिरिक्त अणुसुद्धा नाही मला, तोच असणार, तोच शायणार, तोच समुद्र. आणि हे ज्ञान निरंतर मला आवडतं. पाहिन श्रीमुख आवडीने, हेच मी स्वरूप काय करेन, आवडीनं पाहिन. तुळशी हार गळा काशी पितांबर, कोणतं ध्यान येते, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान, ते ध्यान मला निरंतर आवडतं. तुळशी हार गळा, ज्याच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहे, ते ध्यान मला निरंतर आवडतं. तरी झालेली सेवा कारण करणावरून आले पण निर्दिश पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो, गुरुवर्य बाबांच्या चरणावर समर्पित करतो. नातरी बालक बोबडा बोलीचे का वाकुडा विचुका पावली ती चोज करून माऊली रिजेजे. तुम्ही माऊलीचं अंत करून जर माझ्याकडून काही चुकलं असेल, काही अपशब्द तोंडातून निघला असेल, तर तुम्ही आईचं अंत करून म्हणून सांभाळून घ्या. तरी निवडते प्रति अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनिता सेवितो बार कुमार. जय